श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. देव तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुम्हाला आनंदात हसत खेळत ऐश्वर्यात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, देव म्हणतात, मला पण त्रास होतो, पण एक गोष्ट नेहमी हिंमत देते की जेव्हा तुम्ही माझ्याशिवाय जगू शकतात, तेव्हा मग मी का जगू शकत नाही. जे नशिबात नाही ते रडून मिळणार नाही. कुणाला फसून आनंदी होऊ नका. कर्माचे चक्र तुमच्या चक्रावर फिरले तर तुम्ही कुठेच नसाल. जग आपले सुख हिरावून घेईल का? आपण स्वतःचा आनंद दुसऱ्यावर खर्च करून जगतो आहे, ही आपली चूक असते. लोकांनी गोड बोलून माघार घेतली तर कागदपत्रांची गरज लागली नसती. तल्लीन राहण्यासाठी शैली तुम्हाला एकटेच पडू देऊ नये. नाते संबंध विश्रांतीसाठी नसतात, परंतु लक्ष वेधण्यासाठी नक्की असतात. काही लोक मला हजार संकटामध्ये फसवतात, पण मला माझा परमेश्वरावर हजार मार्ग दाखवतो, त्यांच्यावर विश्वास आहे. खास व्यक्तींची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेऊन जाणार नाही. मला अजूनही समजले नाही की त्यांची आतुरता आहे की माझं प्रेम आहे. आम्ही अजिबात बदलून नाही. आता आम्हाला समजले आहे की दुनिया कशी आहे. आम्हाला सोडून जाणाऱ्यांनी एक गोष्ट शिकविली आहे. आता पुन्हा आयुष्यात येणाऱ्या अवकाळीत ठेवणं पाहिजे. आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो. जीवनात उत्साह खूप महत्त्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे, मग ते जीवनातील कोणतेही कार्य का असेना. मित्रांनो, देव म्हणतात, वेळ ही नदीसारखी असते, ज्या पाण्याला आपण पुन्हा पुन्हा स्पर्श करू शकणार नाही, कारण तो प्रवाह वाहत आहे. तो पुन्हा कधीच येणार नाही. माणसाचा हात सोडायचा असेल तर हात वर करून थांबा, पण जर एखाद्या स्त्रीचा हात सोडायचा असेल तर कधीही थांबवू नका, कारण ती हात सोडण्यापूर्वीच निघून गेलेली असते. तुम्हाला दुसरे कोणी आवडते म्हणून आम्हाला राग आला नाही. जेव्हा तुम्ही दुर्लक्ष केलं तेव्हा मात्र वेदना झाल्या. नशीब त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याची क्षमता असते. जुने तुटलेली नातीसुद्धा जोडली जातात, पण एक आहे, त्या व्यक्तीला तुमची गरज असावी. कोणाची संपत्ती पाहून, त्याचे मन पाहून जुने तुटलेली नातेसुद्धा जोडली जाते, पण एक आहे तर त्याचे मन पाहून त्याच्या प्रेमात पडावे. देव शोधला जात नाही, तो हरवला जातो. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. मित्रांनो, सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब जरूर करा. देव म्हणतात, शब्दांपेक्षा जास्त शांत राहूनच जास्त आक्रमक होता येते. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन. ज्यांच्यावर जबाबदारीचे ओझे आहे त्यांना अस्वस्थ होण्याच्या आधी तुटण्याचा अधिकार नसतो. मनातील प्रेमापेक्षा हृदयाचा द्वेष श्रेष्ठ असतो. तुम्ही माणसांना ओळखण्याचा प्रयत्न सोडा. इथे प्रत्येक जण गरजेनुसार मुखवटा बदलतो.
आपल्या पापांवर 100 पडदे टाकून प्रत्येक माणूस म्हणतो की जग खूप वाईट आहे. वेळसुद्धा बदलते, ते ठीक असतात. पण आपण पाहिल्यासारखे राहत नाही. माझे चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. आणि समजून घेण्यासाठी आपण हृदय वापरतो आणि तुम्ही मेंदू. शहाणा माणूस कधीच हुशार असल्याचा दावा करत नाही आणि मूर्ख माणूस कधीच विश्वास ठेवत नाही की तो मूर्ख आहे. जगभर फिरत असलेल्या आपल्या घरात जो आराम आहे तो इतरत्र कुठेच मिळत नाही. कटू वाटेल पण वास्तव्य आहे की आजच्या जमान्यात माणसे आपले स्टेटस पाहूनच नीती निभवत असतात. त्या लोकांना सर्वात जास्त येतो जे आपल्या मनातील वेदना कोणालाही सांगू शकत नाहीत. तुमची वेदना तुमच्यापेक्षा जास्त कोणीही समजून घेऊ शकत नाही. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांसोबत करू नका. पैज लावायची असेल तर स्वतःसोबतच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार कराल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. शत्रूचा जितका दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाचे लक्षण आहे. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. मित्रांनो, हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव म्हणतात, अनुभवानी एक शिकवण दिली आहे. कोणाच्या चुका शोधत बसू नका. मी ती बघून घेईल. हिशोब तुम्ही करत बसू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. आयुष्याचा अजून पूर्ण सार बाकी आहे. आपण चालत आहोत आपले ध्येयपूर्तीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत. अजून सर्व पुस्तक बाकी आहे. भक्तांना स्वामी म्हणतात, अरे बाबा, प्रकृतीच्या खेळामध्ये कबड्डी कबड्डी म्हणून आक्रमण करताना समोर उभा असलेल्या त्या 6 जणांना केवळ स्पर्श करून मागे वळायचं असतं. त्यांना पकडायला जायचं नाही. कारण जर का तू त्यांना पकडायला गेलात तेच तुला पकडतील. आणि त्यांनी एकदा का तुला पकडलं तर जीवनभर तुझी सुटका होत नाही. आणि मग काय होतं, कबड्डी म्हणून आक्रमण करताना श्वास कोंडून तेथेच अडकून राहतो. म्हणून जीवनामध्ये अत्यंत सावध असावं. प्रकृतीच्या खेळामध्ये सहभागी होताना आत्मत्वाची जाण ठेवा. अत्यंत महत्त्वाचं आहे. कधी कधी भक्तांना असं वाटतं, अरे स्वामी माझ्या मनासारखं करत नाहीत. स्वामी माझ्या इच्छा पूर्ण करत नाहीत. असं होतं. अनेक वेळा मात्र स्वामी काय करतात, भक्तांच्या मनातल्या इच्छा ते जाणतात आणि त्यांच्या ते कल्याणासाठी आहे ते निश्चितपणे ते करत असतात. आणि ज्यामध्ये भक्तांचा येत नाही, भक्तच आहे, अशा गोष्टी ते कधीच भक्ताला देत नाहीत. आणि म्हणून अनेक वेळा असं होतं, अरे काय मी स्वामी चरणावर माझा भक्तिभाव अर्पण करतो. माझ्याकडून स्वामींची सेवा घडते, मात्र माझ्या मनासारखं घडतच नाही. अशा वेळी आपण आपल्या मनाला सांगावं, अरे माझ्या मनासारखं जरी नाही घडलं तरी स्वामी आई सेवा स्वीकारत आहेत आणि ते जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील, माझ्या चांगल्यासाठीच करतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. जेव्हा मेहनत करून सर्व स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला.
सिद्धार्थ नाही, कारण झाड नेहमी पाने बदलत असतात, मुळे नाही. देव म्हणतात, भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिले आहे, निराश होऊ नकोस. कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. वेळ उशिरा येते, पण जेव्हा येते तेव्हा आपत्तीची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होत असतो. वेळ खूप कमी असतो जेव्हा आपण आनंदी असतो. वेळ जाता जात नाही. जेव्हा आपल्याला वेदना होत असतात त्यावेळी वेळोवेळी आपल्या सोयीप्रमाणे येत नाही. म्हणून वेळोवेळी आनंदी राहा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, अशक्य असं काहीच नाही. मनात आले तर 40तून 100 वजा होऊ शकतात. फक्त तो पाण्याचा बर्फ होईपर्यंत संत असायला हवा. हवा दुरून कोणाला दिसत नाही. श्रीराम नाही वनवास भोगावा लागला. माता सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही पण जसं धोक्यामागे सुंदर निसर्ग असतो तसंच दुःखामागे सुख हे असतेच. ते दिसायला मात्र थोडा उशीर लागतो एवढेच. पण उशीर मिळालेले फळ नेहमीच गोड असते हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल, देव तुम्हाला कधीही एकटे टाकणार नाही. श्री स्वामी नारायण समर्थ अखंड विश्वाचे पालन करतात. देवानी अन्नपूर्णा रूप धारण केले. स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरूपाची पूर्ण ठिकठिकाणी माहिती पूजन केले जाते. नेमके काय घडले होते ते आज आपण जाणून घेऊया. स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगाध असल्याचा प्रत्येकांना दावा आलेला आहे. आजच्या काळातील स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. स्वामी कृपेचा कृतज्ञ भाव प्रत्येकाच्या बोलण्यात, वागण्यात आल्याचे दिसून येते. एखादी मुंगी चावली तर कळा येतात, पण त्या मुंगीची नांगी तुम्ही पकडू शकत नाहीत. त्यामुळे कुणालाही कमी लेखू नका. प्रत्येकजण आपापल्या परीने श्रेष्ठ असतो. सर्वजण पूर्ण नसतो हे विसरू नये. मुले चांगल्या नोकरीवर असलेले आईबाप इतरांना कष्ट समान समजतात. तुमच्या मुलांचे अजून कशात काही नाही, मुले काय करतात असे छपरीपणाने वागतात, विचारतात. पण आपली हायफाय मुले अथवा मुली बाहेर काय गुण उधळतात हे सांगत नाहीत व पुढील जन्मात त्यांचे फळ त्यांना भोगावे लागते. मुले हुशार असूनही आर्थिक दुर्बलतेमुळे ती उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत हे ते विसरतात. पूर्वीच्या काळातील मोठे मोठे संस्थानिक, जमीनदार, राजे रजवाडे यांच्या पुढील पिढींची आजची स्थिती कशी आहे ते पहा. कलियुगात जे कराल ते याच जन्मात भोगाल. पापे वाढतील, पण जे कराल ते त्यांचे फळ त्वरित मिळेल. आई आणि वडिलांसारखी माया करणारे आपले महाराज आहेत. त्यांच्या फक्त नावाने संकट पळून दूर जाते. स्वामींची कृपा व्हायला कित्येक जन्माचे पुण्य लागते. पण एकदा का स्वामींची कृपा लाभली तर जे ऋषी मुनींना सुद्धा शक्य नव्हते. कित्येक वर्ष ध्यान करून जे त्यांना लाभले नाही ते पदरी पुण्य आपल्या पडणार आहे. स्वामींना आरंभही नाही, स्वामींना अंतही नाही, स्वामींचा जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. स्वामींना माताही नाही, स्वामींना पिताही नाही. स्वामींना ओळखणे एवढे सोपे नाही आणि कथा अनुभव येतो. स्वामी समर्थ महाराज
आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नाहीत. हे स्पष्ट होते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही, तर खुद्द स्वामींचा आशीर्वाद आहे. तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओच्या शेवटी कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.